रत्नागिरी शहरानजीकच्या परटवणे झाडगाव या परिसरातील सन 1971-72 साली अल्युमिनियम प्रकल्पासाठी सरकारने 40 रुपये प्रति गुंठा प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देऊन ताब्यात घेतलेली जमीन 52 वर्षांनंतरही तशीच पडून आहे। या काळात जमीन मालकांना अल्प मोबदला मिळालाच, परंतु प्रकल्प आल्यानंतर मुलांना नोकरी मिळेल हे आश्वासनही फोल ठरलं। हातातील पिकती जमीन पडून राहिली आणि रोजगार आणि उत्पन्न दोन्हीही निघून गेले। त्यामुळे ती जमीन पुन्हा मिळावी यासाठी प्रकल्प बाधित शेतकरी गेली काही वर्ष आंदोलन करत आहेत। आजही गुरुवारी परटवणे येथून या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या मोर्चाचं नेतृत्व अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे समन्वयक राजेंद्र आयरे, काँग्रेसचे ॲडव्होकेट अश्विनी आगाशे यांच्यासह जमीनधारकांनी केलंच, तर भाजपा नेते आणि माजी आमदार माळबाने यांनी या आंदोलनकर्त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या मागण्या आपण सरकारपर्यंत निश्चित पोहोचवू असं आश्वासन दिलं। यावेळी बोलताना ॲडव्होकेट अश्विनी आगाशे म्हणाल्या, नोकऱ्या द्यायच्या त्याप्रमाणे आम्ही आमच्या जमिनी सरकारच्या ताब्यात दिल्या। त्याच्यानंतर प्रकल्प गुंडाळला गेला आणि 2 माणसांना नोकऱ्या देण्याचा विषय संपला। परंतु ही जी 40 रुपये गुंठाने जी जमिनीचा मोबदला आम्हाला देणार होते ते आमच्यापैकी बऱ्याच जणांना तो मिळाला पण नाही। काहींना अर्धा मुद्दा मिळाला, पूर्ण मोबदला कोणालाही मिळाला नाही। म्हणजे याचा अर्थ असा झाला की सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे जो व्यवहार झालाच नाही। कारण का सगळ्यांना मोबदला मिळाला नाही, आता आम्हाला वैयक्तिक मिळालेलाच नाहीये। काहींना 20% मिळालाय, काहींना 40% मिळालाय, म्हणजे आमचा कुठलाही सरकारबरोबरचा व्यवहार पूर्ण झालेला नाहीये। मग अशा परिस्थितीत एक तर त्यांनी आम्हाला आमच्या जमिनी परत द्यायला पाहिजे, कारण का त्या जमिनींवर आज काहीच नाहीये। कोणी तिथे जाऊन बघितलं तर त्या गेली अनेक वर्ष पडीक आहेत आणि मग अशा जर पडीक जमिनी आहेत तर त्या आम्हाला परत देणं सरकारने गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काही आमचे नेते वेगवेगळ्या घोषणा करतायत की हा प्रकल्प आणतोय, तो प्रकल्प आणतोय। मी आतापर्यंत 7-8-10 प्रकल्पांच्या घोषणा ऐकल्या, परंतु त्यातला एकही प्रकल्प आलेला नाही। आणि आम्ही MIDC मध्ये माहितीच्या अधिकारात मागवलं की बा इथे कुठले प्रकल्प येत आहेत, कोणाचे अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत, तर MIDCने आम्हाला माहितीच्या अधिकारात उत्तर दिलं की असा कुठल्याही प्रकल्पाचा अर्ज त्यांच्याकडे आलेला नाहीये। म्हणजे ही आमची फसवणूक आहे। शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असं सांगत राजेंद्र आयरे म्हणाले, प्रकल्पबाधित शेतकरी संघानं हा निर्धार मोर्चा आम्ही आयोजित केला आहे। हा निर्धार मोर्चा यासाठीच आहे की गेल्या 1971 साली या रत्नागिरी शहरामध्ये, रत्नागिरी शहराच्या जवळपासच्या शेगाव आणि रत्नागिरीच्या बाजारपेठेच्या बाजूला रत्नागिरीनं भारत सरकारनं अल्युमिनियम प्रकल्प आणण्याचं ठरवलं होतं आणि 1971ला आमची सुमारे 1200 एकर जमीन या सरकारनं ताब्यात घेतली होती। 1200 एकर जमीन ताब्यात घेतली होती। त्यावेळी सरकारनं आम्हाला निव्वळ 40 रुपये प्रति गुंठा 40 रुपयानं ही जमिनीचा भाव देऊन सरकारने आमची फार घोर फसवणूक केली। अल्युमिनियम प्रकल्प आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला 2-2 नोकऱ्या देऊ हे आम्हीच दाखवलं होतं, हे आश्वासन दिलं होतं आणि गेल्या 53 वर्षापासून अल्युमिनियम प्रकल्प सरकार आणू शकलं नाही। अन्यथा कोणतेही उद्योग सरकार एवढ्या 53 वर्षात आणू शकलं नाही। आजही ती जमीन तशीच पडीक ठेवून आहे। आज ही पडीक अवस्थेत ती जमीन आहे आणि जवळचेच आमच्या शेगाव ग्रामपंचायतीचे लोक त्या जमिनीचा डम्पिंग ग्राउंड सारखा वापर करतात। त्या जमिनीमध्ये कचरा टाकला जातोय आणि ती जमीन तशीच पडून ठेवली आहे। काही जमीन 30 ते 40 एकर जमीन भांडवलदारांना, भारतातल्या छाबरी या नावाच्या एका भांडवलदारांना त्याच्या ऑफिसरसाठी निवासी बंगले बांधण्यासाठी सरकारने दिले आहेत। आम्ही MIDCला जी जमीन दिली होती ती निव्वळ अल्युमिनियम प्रकल्प आणण्यासाठी दिली होती, पण तो प्रकल्प काय सरकार आणू शकलं नाही। सुमारे 53 वर्ष होऊन गेली तरी प्रकल्प होऊ शकला नाही आणि आम्हाला कोणत्याही नोकऱ्या मिळाल्या नाही आहेत। आमची उपजाऊ जमीन, आम्ही ज्या जमिनीतून उत्पन्न घेत होतो, लागवड होती, बागायती होत्या आणि उत्पन्न घेत असलेल्या जमीन सरकारने आमच्याकडनं हिसकावून घेऊन किंवा फसवून किंवा आम्ही दाखवून आम्हाला घेतल्या आणि आजही त्या जमीन तशाच पडीक अवस्थेत ठेवल्या। आम्ही कोणत्याही सरकारच्या आमिषाला बळी पडणार नाही आहोत, आहे की नाही? कोणत्याही सरकारच्या आमिषाला बळी पडणार नाहीत। आमचा जो आत्ताचा लढा आहे तो निव्वळ सरकारच्या विरोधात आहे। कोणतं सरकार हे आम्हाला काही घेणं नाही आहे। त्यावेळी काँग्रेसचं होतं, बरेच वर्ष काँग्रेसचं होतं, मध्ये बाळमाने साहेबांचं सरकार आलं। बाळमाने साहेब आमचे आमदार पण होते,
तो आत्ताचा त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे। बाळामाने साहेबांनी विनंती करतो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांची आमची गाठभेट करून द्या, आमची गाठभेठ देवेंद्र फडणवीसांची करून द्या आणि त्यांना गळ घाला की माझ्या समाजाच्या लोकांना अन्याय झालाय, गळ घाला आणि ते काम करा आमच्यासाठी। तुमचे आम्ही धन्यवाद देऊ, तुम्हाला परत आमदार पण बनवू आम्ही। एवढी जर तयारी केली आणि आम्हाला मिळवून दिलं तर आम्ही आमच्या पैशाने आमदार बनवू, तुम्हाला वेगळे पैसे काढायला नको। यावेळी भाजपा नेते माजी आमदार बाळ माने म्हणाले, कुणाची भीती बाळगू नका। यावेळेला बोलताना बाळ माने म्हणाले, सगळे जमीन मालक, त्यांच्या पुढच्या पिढीतील सगळे कुटुंबीय आणि माझ्या मित्रांनो, खरं तर वेळोवेळी आपण या संदर्भातल्या भूमी संपादनाचा जो मोबदला आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे अशी आपण भूमिका घेतली। विद्यमान उद्योगमंत्री, त्यांचे बंधू यांच्याशी सुद्धा माझ्या व्यक्तिगत चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत आणि मी त्यांनाही विनंती केले की शेवट महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हे जे राज्याचं औद्योगिक विकासाचं मंडळ आहे याच्याकडे या जमिनी वर्ग झाल्या, त्या जुन्या इतिहासात सगळ्या मी आता जात नाही, फक्त आपला जो मूळ मुद्दा आहे त्याबद्दलच मी आपल्याशी बोलेन, कारण वेळोवेळी आपल्याला हा सगळा विषय माहिती आहे आणि त्यामुळे मी उद्योगमंत्र्यांना, शासनाला असं म्हटलंय की मग या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन जमिनीचा चांगला मोबदला दिला पाहिजे किंवा या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत असं त्यांचा शब्द आपण वापरूया, यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगलं पॅकेज खरं तर मिळालं पाहिजे। परंतु या संदर्भात वारंवार हे सगळं सांगून सुद्धा काही झालेलं नाही आहे। खरं तर या पुढा जो इतिहास आहे, स्टरलाइट कंपनी दिली जगती हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या न्यायालयीन ह्या सगळ्या बाबी झालेल्या आहेत। परंतु मी तुमच्या सोबत आहे, रत्नागिरीचा भूमिपुत्र म्हणून आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी मदत करण्याकरता भविष्यामध्ये येणार आहे। आजही तुमच्याला भेटण्याकरता या ठिकाणी आलोय। खरं तर मगाशी आमचे वर्गमित्र आणि आता या आपल्या सगळ्या संघर्ष म्हणण्यापेक्षा विकास समिती म्हणूया, मी नेहमी प्रोएक्टिव्हली काम करत असतो। संघर्ष शब्द विरोधाचा आहे, त्याच्यापेक्षा आपला विकास करायचा, आपल्याला सगळा शाश्वत विकास सध्या रत्नागिरीत चालू आहे गेली 20 वर्ष, त्यामुळे आपण विकास हा शब्द आपण घेऊया। आणि मग मला असं वाटतं की आपले सावंत बंधू असतील, कणकर आहेत, त्या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष आहेत, आमचे बीएसपीचे आणि माझे मित्र आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री आयरे आणि सगळ्यांचीच वेळेवर मी नावं घेते। जुन्या पिढीतले आपले आमचे बाबूभाई पडवेकर, नंतर सावंत सर, नंतर गिरीभाऊ सावंत, ही सगळी शिवरेकर सावंत, झाडगावकर सावंत, नव्या पिढ्या या ठिकाणी आल्या। त्यामुळे मला असं मला विनंती करायची आहे की कधी कधी विनोदानं असं म्हटलं जातं की लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण आकाशातही जेवल्याशिवाय कधी खरं मानायचं नाही। त्यामुळे सगळीकडे लबाडगिरी चालू आहे आणि म्हणून तुम्ही सगळे सावध राहा, नाहीतर प्रत्येक वेळेला लांडगाला अशी परिस्थिती होते। आणि म्हणून जी आज तुम्ही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला माझं समर्थन आहे। राजे महायुतीकार आहे, एकनाथराव शिंदे साहेब खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत, अजितदादा पवार साहेब चांगल्या पद्धतीनं काम करतात, याच्या आधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीही चांगल्या पद्धतीनं काम करतात। प्रत्येक नेता हा आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करतोय, परंतु या रत्नागिरी भाकास होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण सगळी जाणकार राहिलं पाहिजे। आज लाडक्या बहिणीला चांगल्या प्रकारचं राज्य सरकारकडनं रक्षाबंधनची भेट मिळाली, याच्यात कुठले एका भावाने दिलेले नाही, 3 भाऊ आहेत, एक एकनाथ भाऊ, दुसरे आमचे देवा भाऊ आणि तिसरे अजितदादा भाऊ। त्यामुळे या सगळ्यांनी तुमच्या भगिनींची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून मला असं या निमित्तानं सांगावं असं वाटतं की वेळोवेळी आपण बसलो एकत्र आहोत। आज हा तुमचं या ठिकाणचं एक प्रोटेस्ट किंवा एक संघर्ष या ठिकाणची भूमिकेत लक्ष दिलं पाहिजे। खरं तर आता 2 वर्ष गेली, म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं झालंय। उद्योग खाता आपले आदरणीय उदय सामंत साहेब 4 वेळेला काही निवडून झाले ना, ते असं म्हणतात 4 वेळा निवडून, 3 वेळेला मला पाडलं, पण ते 1 वेळेला ते पक्ष बदलून गेले, ते सांगत नाही। 2014 सालामध्ये खरं तर ते राष्ट्रवादीत होते, युती आमची होती, आमची युती तुटली म्हटलं त्यांनी धनुष्यबाण हातात घेतली आणि तरी ते म्हणतात मी बाळमणीला पाडला। बाळमणीला पाडायचं होतं तर घड्याळात राहून पाडायचं होतं ना, आणि त्यामुळे हे सांगायला पाहिजे, तुम्ही घाबरू नका, हे बोललं पाहिजे
नाही तर गडबड होईल. त्यामुळं आपली जी भूमिका आहे महत्वाची ती तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण 20 वर्षापूर्वी मिळाला पाहिजे, गेल्या 2 वर्षात मिळाला पाहिजे होता. त्यामुळे परत एकदा आपण जाऊया. साहेबांचा असा काही बरोबर ना, उद्योग मंत्र्यांचा कुठं अपमान झाला असं पण व्हायला पाहिजे, नको. त्यांचा आपण सन्मान राखूया, बरोबर ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे काही ठरवाल या संदर्भातल्या संघर्षाची भूमिका, आंदोलन भूमिका त्याच्या पाठी मी नक्की असणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा भेटण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. आता तुमच्या जमिनीत काय झालं नाही, आता आमच्या मिऱ्याचं ऍक्विजन चालू झालंय, तिथं पर्यटन आणणार आहे. त्याच्याकरता ऍक्विजन कशाला, आम्ही मिऱ्याचे भूमिपुत्र आहोत, बसून सगळी चर्चा करू, गुंतवणूक का येऊ देत, पर्यटन आम्हाला पाहिजे आहे. जंगल सफारी करता येईल, वनीकरण करता येईल, त्या ठिकाणी सागरी सीमा आपली चांगली आहे, समुद्र आहे, त्या ठिकाणी काहीतरी समुद्राच्या संदर्भातलं काही ऍक्वेरियम करता येईल, काही करता येईल. पाणबुडीचा प्रकल्प सिंधुदुर्गात झालाय. याच्याकरता भाजपच्या माध्यमातून 105 आमदार आहेत. सत्ता मिळेल सरकार आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, पण तू भूसापाच्या नोटिसा चालू आहेत तिकडे कारण नसताना. त्यामुळे मला असं वाटतं की मला काही विषयांतर तुमच्या प्रश्नाचा संग्रह गुरुजी म्हणजे गुरुजी आहे, मी त्यांचा विद्यार्थी आहे. तर तुमची जी भूमिका आहे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. आयरे साहेब तुम्हाला दोघा चौघांना बोलवतील गपचूप. आता दोघा चौघांनी कुठे जायचं नाही अजिबात. अनुभव आहे 20 वर्षाचा. जे काय होईल ते ऑन कॅमेरा, काय बोलायची चर्चा, काय याचं झाकायचं काय, काही नाही झाकायचं आहे. आपली कवडी मोलानं घेतली जमीन अॅल्युमिनियम प्रकल्पाची होती, त्याच्यानंतर MIDCनं कधी भूसंबंध केलं ते कायदेशीर बाब आहे का ही सुद्धा तपासायला पाहिजे. असं होत नाही, यांना जुनं रेकॉर्ड मिळत नाही. नंतर तिथं स्टरलाइट आला, ती काय स्टरलाइट प्रदूषणकारी होता, आम्ही त्याच्या विरोधात होतो. परंतु आज त्या ठिकाणी उद्योग चांगले करता आले असते, तुम्हाला नोकऱ्या मिळेल, तुम्हाला मोबदला देता आला असता. आणि शेवट सरकार काय, सरकार हे कल्याणकारी आहे, लोकांकरता आहे. एखादी जर पॉलिसी नसेल, भूमिका नसेल, 370 कलम आम्ही रद्द केलं ना काश्मीरचं, तुम्ही निवडून दिलेलं मोदीजींचं सरकार होतं. त्यामुळे आज जर या स्टरलाइटच्या जमिनीचा किंवा स्टरलाइटची जमीन नाही, जमीन आपली जाडगावकरांची जमीन नाही, याच्याकरता कायद्यात बदल करू वाटलं तर काय फरक पडतोय. तुम्ही बाकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टरला गुंतवणूक जमिनी घ्यायला जाताय, त्या करोडो रुपयाच्या घ्यायला लावताय त्या ठिकाणी, आणि आमच्याकडे मात्र आम्हाला पैसे द्यायचे नाहीत. आणि मग हा प्रकल्पाचं ते धोरण असं आहे, PAPचं धोरण असं आहे, प्रकल्प बाधितांना मग 1च गुंठा मिळणार नाही, 2च गुंठे मिळणार. बदलून टाकू ना धोरण. खास मी सांगतो भाजप आमचं सरकारमध्ये आहे, मी भाजपवाल्यांना चाकडं घालेन, देवाभाऊंना चाकडं घालेन की आमच्या रत्नागिरीचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे, इथं गुंतवणूक आली पाहिजे, इथं रोजगार मिळाला पाहिजे. पण आपली भूमिका अशी आहे की भूमिपुत्राला मोबदला नवीन याच्याप्रमाणे मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आपला संघर्ष आहे. आणि मग सगळ्यांनी मिळून करा, एकजूट ठेवा. बघा तुमची एकजूट नसेल त्याच्यात काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणी तयारीचा असतो, त्यामुळं डिवाइड अँड रूल, फोडा आणि झोडा असलं सगळं असतं. तुमच्या तुंबळी पाटील, सावंत, जळगावकर, शिवरेकर सगळे जागे राहा. हे आमच्या काय नाव विसरलोय, मातोंडकर, कणकर, तुम्ही सगळे एकत्र राहा. आयरे बंधू सगळ्यांना एकत्र ठेवा. आमचे तिकडचे उद्यमनगरवाले मगाशी नाव घेतलं काय ना, बाबूभाई पडवेकर, त्यांचे पुढची लोक, तुम्ही हे सगळं नीट पोचवा देवाभाऊंवर, एकनाथ शिंदेकडं. काय चुकीचं आम्ही बोलत नाही. आणि इथं काही मोगलाई नाही आहे, कोणची दादागिरी खपून घ्यायची नाही. मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही फक्त मला सोडून जाऊ नका. त्याचं जाण सोडून घाबरून हा येतोय, हा पोलिसाचा दम घालतोय, तो तिकडे करतोय. मी समर्थ आहे, मी संघर्ष केलाय, रत्नागिरीकरांचा केलाय. शेवट जाता आता मी एवढंच सांगेन, ही रत्नागिरी आपली आहे. सेव रत्नागिरी, रत्नागिरी बचाव, रत्नागिरीचा विकास करायचा आहे. आणि त्यामुळे तो अजूनपर्यंत झालाय नाही, वस्तुस्थिती आहे. आपल्या मुलांना शिक्षणाकरता बाहेर जायला लागतंय, वैद्यकीय सुविधेसाठी बाहेर जावं लागतंय. आज विकसित रत्नागिरी झाली नाही. सिव्हिल हॉस्पिटलच्या फक्त इमारती उभ्या आहेत, आज डॉक्टर नाहीत, न्यूरोसर्जन नाही, फिजिशियन नाही, ही परिस्थिती आहे. मेडिकल कॉलेज आपण सुरू केलंय, ते आपल्याला चांगलं करायचं आहे. अनेक गोष्टी आहेत. आपल्या विषयापुरतं या ठिकाणी मी तुम्हाला पाठिंबा देण्याकरता आलोय. आयरे साहेब अजिबात घाबरू नका, तुम्ही चळवळीतले आहात. माझ्या बरोबर राजकारणात तुम्ही सुरू केलेलं राजकारण आहे, पण ऐन वेळेला काय घाबरण्याचं कारण मी आहे खंबीर तुमच्या पाठीमागे, मित्र या नात्यानं. ठीक आहे, प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असतील, आकाशाताई तुमचा पक्ष धरून ठेवा घट्ट, मोठे नेल पडून देतात. सगळ्यांनी आपापले पक्ष नीट ठेवा, नाही तर आजकाल गडबड आहे.
त्याला पळव त्याला पळव, अजिबात पळव. ही लोकशाही आहे. प्रत्येकाची विचाराच्या घाबरवतात त्या मिरकरवाड्यातल्या मुस्लिम बंधूला. तुमचं पर्शिन बंद करू, तुमचं लाईट बंद करू, काय घाबरण्याची गरज आहे. आम्ही आहोत. जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, त्याचा भाड माने आहे. समजून घ्या सगळ्यांनी. गणकर साहेब घाबरू नका. त्यामुळं मी पाठिंबा देण्याकरता यायचं आलोय. लवकरात लवकर तुम्ही जी ठरवा, तुम्ही का भूमिका घ्याल, त्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा आम्ही आहोत. मी व्यक्तिगत म्हणून सुद्धा आहे. तुम्ही उद्या म्हटलं उद्योग मंत्री साहेबांना भेटायचं झालं तर राजकीय अभिनय बाजूला ठेवून, कारण ते आता आमच्या युतीत आहेत ना, युतीचा धर्म पाळायचा आहे, तर त्यांनाही आपण भेटू. कायद्यात बदल करायचा झाला तर कायदा बदल करणं होतंय का? रात्रीच कायदा बदलू शकतो आपण. त्यामुळं ते त्या ठिकाणचं जे काय PAP आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड सावंतराव, काढा सगळी माहिती. काही निर्णय करता येत अशी धोरणं ठरवण्याकरताच सरकार असतं. म्हणून मी तुमच्या पाठीमागे आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग यांच्याकडे निवेदन देण्यात आलं. प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.